वारकरी तेवढ्या प्रवासात. सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते, पण याला काय घेणं. यानं डोळे मिटले, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही वारकऱ्या. विमान उतरलं. पठाण साहेब कीर्तनात वेळ कमी असते, लगेच उतरलं. आता 50 मिनिट आहे माझी शिल्लक. उतरलं. मुलगा आला. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या, एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहला विमानतळावर. पायातले जोडे काढले सेठजी. जो पळत गेला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुलाने. मला एकदा शंकर बापू आपेगावकर वाड्यात गेलो होतो. ते टीव्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात. बापू म्हणायचे, का रे मला बरोबर दिसत नाही. उद्धव काय नेसून आहे सांग बरं. धोतर आहे बापू. चंदन लावलाय का. हा टोपी. टोपी आहे. वारकरी बापाची अपेक्षा. हे घडलेली घटना आहे तुमच्या बाबतीमध्ये. वाड्यात गेलो तेव्हा मला सांगितलं. पठाण साहेब मुलानं दंडवत घातला. पोकारकर साहेब, जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुंदके देव देव रडत होता. हुंदके देव देव रडू लागला. बाबा कशाला काय प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला. नाही बेटा. रडताय तुम्ही. रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय. अरे एवढ्या पदावर माझा मुलगा अमेरिकेत आहे, तरी एवढ्या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून दंडवत घालतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा. माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी, तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला. त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर. ओळख नाही दोघांची, फक्त पोशाख सारखी. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन, त्याच्याही खांद्यावर झेंडा, काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा. गणेशानंद महाराज. दोघंही जवळ आले. सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का. माझ्या माऊलीची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो हे. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत. माझे या जातीचे मज भेट कोणी. बस वाढवत नाही, पण हनुमानजीला तिथं आनंद होण्याचं कारण. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णित जाई, नव तुलसी का रुंदत एक हर्ष पतिराय सियावर रामचंद्र की. कामापुरतं झाला, आनंद झाला. विभीषणजी. पण हनुमानजीनं तर्क सुरू केला कराड साहेब. कारण लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर वासा, मनमयी तर्क करे कपी लागा तेही समय विभीषण जागा. कारण संपूर्ण नगर जर राक्षसाचं आहे तर इथं वृंदावनवाला हबप कसा असेल. मला फसवायसाठी नाटक तर केला नसेल. कारण काही माणसं कुराडे पाटील बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते. एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात सगळे माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी. लंका निकर निवासा यह कहा सज्जन मनमयी तर्क करे कपी लागा. आणि जेव्हा 2 साधूचं मिलन झालं आणि विभीषणाचे उद्गार आहे, आता विश्वास आहे माझा. कशाबद्दल. माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून. ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासारखा संत मला घरी दर्शन द्यायला आला. मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. परिजग जेठी करुणा केली,
वगडा आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू त्या वेळेलाही धन्यता दिली. ज्या काळात भेटतात तो काळ धन्य. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य, ती वेळ धन्य, तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. दया घरी दैवत पंढरीची. झाले संताचे दर्शन. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य आजी दिन संत दर्शनात. सगळे कळलं तुम्हाला. अहो ठीक आहे, आता 8:15 वाजून गेले. धन्य आजी दिन धन्य आजी दिन, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोखरकर शेठ, त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतो, हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही. आणि तुम्ही आता 8:15 झाले तेच सांगता धन्य आजी दिन दर्शन संताचे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा फायदा काय? अनंत जन्मीचा दिन संत दर्शनाचा. पण संतांच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीनन म्हणजे हा व्यवहारातला सीन वेगळा आहे. सीन घालवायचा आहे का? सरपंच चहा, उपसरपंच चहा, चहाचे नाव आमदार चहा, प्रेमाचा चहा. पठाण साहेब आमच्या वारकऱ्या गोळ्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचलं 5 कप घेतला. हा झेंडा उचला चाला. ए पैसे पैसे कसे काय? याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा, ते लिहायचं असते ग्राहकासाठी. झालं पैसे काढ. अरे हा व्यवहारातला सीन वेगळा. सीनन म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. संत वाङ्मयात त्याला सीनन म्हटलं. तुम्हाला पाठ आहे. बैसुनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा
शिनला येरझारी दुःख 8वी वेळा. येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव आहे शिनन. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टा लेपू चहूकडे, नाके तोंडे कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात, मुंडक खाली. याच्या उलट एखादं येतं नर जर चुकीनं, पुराडे पाटील, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू चुकून येते ते, आता सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात, मुंडक खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे उद्धव बापू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच, 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंखन, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी, पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावळ्याची जीभ आणि कोलीच्या रक्तात ते एकत्रित करायचं. आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला. तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळे आहे, तिथं लाव जेसीबी. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे. कट वामलं लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचे विन गर्भांग पोळे, त्याने दुःख लोळे अतिदुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांत ते जननी. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1, बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण, तर ते मूक जन्मला, वाचा नाही तया रडे आकरंदोडी. आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टामूत्र हाते चिवडीता भारे सर्वांग समजना. मग तारुण्य, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासीन. मग म्हातारपण, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळ लावून बैसेल. मग मरण, एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही, बोलता नये काही बैसली नवईद्वारे. मरण, म्हातारपण, तारुण्य, बाळपण, बाळणपण, आईच्या पोटात, हे याचं नाव आहे सिनन. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो, पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे? फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे? अगा कर्मे जई उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म वासनेमुळे आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग संत काय करतात? जी जन्माची कारण आहे ना, कर्म असेल, मीपणा असेल, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना. संताच्या दर्शनानं काय झालं? वासनेचे बीज जळून वासनेचे बीज
जळूनी जाय याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता, सुशिक्षित बेकार, पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली, सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात, पोखरकर शेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का? बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा दावा घातला, ते आमच्या बैलाला कायदा करता. तसं एकाने विचार केला, म्हणले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता, येताना उदास होऊन म्हणला काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. एका मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळूनी जा. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरदार संपली. अनंत जन्म जे एरदार घालत होतो ती एरदार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं, नाथबाबा म्हणतात, आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, प्रथम भेटी आलिंगन आणि तुझे चरण वंदावे, या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. पण 8:30 झाले. सवयीप्रमाणे तडजोड नाही बरं का पठाण साहेब, तडजोड नसते.
तरी सर्वांना एक विनम्र प्रार्थना आहे, 9च्या आधी कोणी उठून जाऊ नका, नाही तर बरेचसे विठोबा रखमाईची वाट पाहतात तर चालले. एकदा हात वर करा, अलीकडचे पलीकडचे, पलीकडचे अलीकडचे. विश्व अलीकडे असलं तरी शांती पलीकडे आहे. दोन्ही पार्ट्या. शांती कुठं आहे? समाधी बैसला निर्वाण. पलीकडे शांती आहे, अलीकडे विश्व आहे. याचं नाव विश्व शांती आहे. सर्वांनी हात वर करा. माऊली पाहतात, एका तालात विठोबा एक थांबा रे, एक थांबा, टाळ, एक हात वर करा, एक जरा ताकद, एक शूटिंग वाले. चाल वगैरे राहू दे रोहिदास. हा हो, काय हो, धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जलमीचा सीन गेला. अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात, मला असं वाटतं, इथपर्यंत आलो आपण, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. पहिला आलिंगन आहे आणि मग तुझे चरण वंदावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं, तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील, संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे आणि तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे. साणप साहेब, पठाण सर, एखादा जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही, ते जोडा काढतात डोक्यावर, जोड्या काढतात डोक्यावर, जोडावर. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण आणि आचरण. ते रामचंद्र आणि
सीता माता बसलेले होते. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघाची चर्चा. सीतामाई म्हणाल्या, चरण माझे. खरं आहे ते, येऊ नको वनवासात, येऊ नको का. चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं, त्या सीतामाईचे चरण कसे असेल. अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं. गर्व, दान आणि रूप, हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलिर नष्टो, अति गर्वेन रावणः, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेन वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावणः, अति दानात बलिर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं, तिचे चरण कसे असेल. चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय. माझ्या बापाच्या बगीच्यात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली. 3रं तोडत होता, आम्ही बगीच्यातच होतो. झाडाच्या आडून बघत होती, 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली, 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही, तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय. चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. चरण इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें कोई धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा, शे म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं, माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबाश लखन जी, शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों. ये चरण से ये चरण अच्छे है. भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता. आता भाभी